आजची घटना एका विचित्र प्राण्याची आहे. म्हणजे हा प्राणी इतका विचित्र होता, की त्याची सख्खी बायको त्याला सोडून गेली. त्याची सख्खी मुलं त्याला सोडून गेली. सख्खी मुलगी त्याला सोडून गेली. म्हणजे घरातले सगळे त्याला सोडून गेले आणि असं असताना सुद्धा मग आता हा तंत्रमंत्र करायला लागतो आणि त्यानंतर मग आपल्या बायकोला परत आणण्यासाठी हा स्वतःच्या जिवलग मित्राला घरी बोलवतो आणि त्याचा मर्डर करतो आणि त्याच्यावर तंत्रपूजा करतो, की जेणेकरून बायको माघारी यावी. आता ही जी घटना आहे ती कुठं घडली, काय घडली, कशी घडली याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघा. आता यासाठी आपल्याला जायचं आहे ओडिसाला. तर ओडिसा आहे त्या ठिकाणचं बोलांगीर नावाचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये देवगाव हे पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बगदा नावाचं एक छोटंसं गाव आहे. आता या गावामध्ये शत्रुघ्न साहू नावाचा एक तरुण राहतोय किंवा व्यक्ती राहतो आहे. मध्यम वयाचा तो माणूस आहे आणि याचं लग्न झालेलं आहे, त्याला मुलगा आहे, त्याला मुलगी आहे, त्याची पत्नी आहे, त्याचा संसार चाललेला होता. पण याचं वागणं मी आता सुरुवातीला सांगितलं तशा पद्धतीनं वागणं अत्यंत विचित्र होतं, वेगळ्या पद्धतीचं होतं आणि तो बायकोला त्रास द्यायचा, मुलांना त्रास द्यायचा, मुलीला त्रास द्यायचा आणि त्याच्यामुळे मग हे सगळे निघून गेले, त्याला सोडून दिलं त्यांनी आणि मग ती बायको मुलांना घेऊन त्या तिच्या माहेरी किंवा दुसरीकडे कुठेतरी गेली, पण याच्यापाशी काही ती राहत नव्हती. आणि जवळ-जवळ आता या घटनेला, या गोष्टीला 10 वर्ष झाली होती. बायको ह्याला ढुंकूनही बघत नव्हती आणि या सगळ्याचं टेन्शन याला आलेलं होतं. मग आता याला असं वाटत होतं, की काहीतरी जादूटोणा केला पाहिजे, की जेणेकरून आपली बायको आपल्यापाशी येईल. आणि मग जादूटोणा करायचा, मग काय करायचं? मग त्यानं ठरवलं म्हटलं, की नरबळी द्यायचा. नरबळी जर दिला, तर ती बायको आपल्याला मिळून जाईल. असं याच्या डोक्यामध्ये तो केमिकल लोचा तयार झाला होता आणि त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली होती. आता याच्यामध्ये तसुरा, तेबतमुंडा नावाचा एक भाग आहे किंवा गाव आहे. तर या गावामध्ये त्याचा एक जिवलग मित्र राहत होता. त्याचं नाव आहे संतोष खाससेल. आता हा संतोष जो आहे, त्याचं वय साधारण 40च्या आसपासचं होतं आणि ह्या दोघांची चांगली मैत्री होती. एकमेकांच्याकडे जाणं-येणं यांचं होतं. आता एक दिवस यानं त्याच्या मित्राला म्हणजे या संतोषला म्हटला, की "तू माझ्या घरी ये, आपण जेवण करू, काही पार्टी वगैरे करू." असं सगळं त्यांचा विषय झाला. पण त्यालाच मारण्याचा यांनी प्लॅन केला होता. आता हे सगळं करताना याच्याबरोबर ते अजून कोणी त्याचे साथीदार होते का? तर कदाचित असतील. कारण एवढं मोठं कांड करायचं म्हणजे त्याला कुणीतरी गुरु झालेला आहे, कुणीतरी त्याला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यानं हे सगळं करण्यासाठीचं पूर्ण प्लॅन केलेला होता. तारीख होती 18 ऑगस्ट 2026. वार होता मंगळवार आणि या दिवशी यानं आपल्या जिवलग मित्राला जेवायला बोलवलेलं आहे आणि तो मित्र आला. आल्यानंतर या, बसा, 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 खा, प्या, 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 प्या अशा पद्धतीनं खाणं-पिणं, पाहुणचार वगैरे सगळं झालं आणि झाल्यानंतर आता इतका आग्रह त्या मित्राचा, इतका जिवलग मित्र, इतकं चांगलं, इतक्या वर्षांनी म्हणजे इतक्या काळाने भेटलेलं वगैरे आणि मग ते सगळं झालं. त्याला अगदी ठासे-ठासेपर्यंत त्याला खायला घातलं. सगळं झालं आणि त्याच्यानंतर हा मित्र अत्यंत म्हणजे निश्चिंत मनाने त्या मित्राकडे झोपला. झोपल्यानंतर मात्र रात्रीच यानं काय केलं, गाढ झोपल्यानंतर मग त्याचे ते काही सहकारी होते त्यांना बोलवलं. नंतर याचं मुंडकं कापलं आणि मुंडकं कापल्यानंतर त्याला मारून टाकला, त्याला संपवलं. आता विश्वासघात हा शब्द कशावरून आलाय बघा. विश्वास असतो तिथं घात होतो, त्याला म्हणायचं विश्वासघात. तुम्हाला शंकाही येणार नाही अशा पद्धतीनं लोक विश्वासघात करत राहतात. म्हणजे आपल्याला वाटतही नाही, की अरे हा माणूस आपल्या पाठीत वार करू शकतो का? हा माणूस आपल्याला दगा देऊ शकतो का? बिलकुल नाही. इतका विश्वास त्या माणसावर आहे. त्याच वेळेस विश्वासघात होतो. जर एखाद्यावर विश्वासच नाहीये आणि त्याने जर समजा काही तुम्हाला त्रास दिला, हे दिला, काहीच वाटत नाही. का? कारण काही त्याच्याशी संबंध नाही, त्याचा विश्वास नाही. पण इथं मात्र आपण ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, तिथं घात होतो आणि मग या मंडळींनी सुद्धा तसंच केलेलं आहे. एवढंच नाही, तर त्याचं मुंडकं कापल्यानंतर त्याचं जे मुंडकं होतं ते घरामध्ये ठेवलं. त्याची काही तांत्रिक पूजा वगैरे जे ती पूजा केली. नंतर ते मुंडकं त्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये, देवघरामध्ये, त्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी
पुरून ठेवलं किंवा ते बाजूला लपवून ठेवलं. आणि हे जे धड होतं, आता या धडाचं काय करायचं? मग आता त्याचं डिस्पोज करायचं, तर मग त्यांनी ते त्या बाजूचा एक तलाव होता त्या गावाच्या आजूबाजूला कुठेतरी, तर त्या तलावामध्ये जाऊन ते टाकलं. त्यांना वाटलं की आता हे मासे-बिसे काय ते सगळं खाऊन टाकतील आणि ते कोणाला कळणार नाही. आणि जरी समजा कळलं, तरी सुद्धा आता ह्याला काही मुंडकं नाहीये. त्याच्यामुळे त्याची ओळख पटवणं आणि हे होणं ते होणं हे काही शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्याला कोणी पकडू शकत नाही आणि आपण जे केलेलं आहे, ते तर म्हणजे काय ते तांत्रिक कार्य आहे आणि त्यामुळे आपल्याला ते तंत्रविद्या वगैरे त्याचे जे कोणी असतात, तर ते आपल्याला त्यांचा आशीर्वाद वगैरे मिळेल, असं यांच्या डोक्यात होतं. आणि त्यामुळे मग ती डेड बॉडी त्यांनी मुंडक्याशिवाय त्या तलावामध्ये टाकून दिलेली होती. आणि हे घरी आल्यानंतर निश्चिंत मनाने मग त्यांचं काही जे काम चाललं ते चाललेलं होतं. त्यानंतर आता दुसरा दिवस उजाडला आणि त्यानंतर परत एक म्हणजे रात्र गेली, दिवस गेला आणि आता तारीख आलेली आहे 20 ऑगस्ट 2026. वार होता गुरुवार. आणि त्या तलावामध्ये ही बॉडी तरंगायला लागलेली होती, थोडी फुगली वर आली आणि तरंगत होती. आता हे लोकांनी पाहिलं. त्यानंतर देवगाव पोलिसांना त्यांनी कळवलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी ती बॉडी बाहेर काढली आणि बघितलं तर त्याला धड नाहीये. आणि त्यानंतर मग आता प्रश्न हा होता की ही बॉडी नक्की कोणाची आहे, ओळख पटवायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेस मग आता त्याच परिसरामध्ये आता लोक बिक बघायला आले की कोण आहे, काय आहे, कसं आहे, काय आहे, काय. आता हे असं त्या गावांकडे वगैरे किंवा कुठेही अशी घटना घडली तर लोक येतातच ना, काय झालं, काय झालं. अहो, नुसता एक माणूस जर नुसता असा उभा राहिला तरी लोक विचार करतात की अरे हा माणूस इकडेच का बघतो. अशा पद्धतीचे आपल्याकडे प्राणी असतात. आणि त्याच्यामुळे मग हे लोक बघायला आले. बघायला आल्यानंतर पोलिसांनी विचारलं की या व्यक्तीला कोणी ओळखतं का, काय का. तर त्यावेळेस त्या व्यक्तीला ओळखणारी मंडळी, आता त्याच गावातला तो शत्रुघ्नचा मित्र होता. आणि त्यामुळे मग ते कोणीतरी जवळच्या माणसाने बघितलं की अरे हा माणूस ना, ह्याने असे कपडे घातलेले, मग तो माणूस हा अमक्या तमक्या बरोबर फिरत होता, मी बघितलं होतं, त्या दिवशी बघितलं होतं, तो आला होता, असं तसं ते झाल्यानंतर म्हणजे मग एक गोष्ट इथं एक क्लू मिळाला. क्लू काय? की हा कोणाबरोबर तरी होता. ही जी डेड बॉडी आहे, तो व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती कुठल्या तरी व्यक्तीबरोबर ती होता. म्हणजे त्या व्यक्तीला माहित असेल, पण ती व्यक्ती आता आली का इथं? नाही आली. बरं, त्या व्यक्तीने काय पोलिसांमध्ये तक्रार वगैरे दिली का? नाही दिली. मग ती व्यक्ती कोण? ती व्यक्ती शत्रुघ्न होता. आणि त्यानंतर मग पोलीस आता शत्रुघ्नच्या घरी गेले. घरी गेले तर या बाबाचा काहीतरी विधी वगैरे तसलं ते चाललेलं होतं. आणि मग पोलिसांनी त्याला विचारले की अरे हा असा असा माणूस आहे, हा तुझा मित्र आहे आणि त्याची बॉडी सापडली. हो का? म्हटलं, मला माहित नाही. म्हटलं, तो काय कधी आला, काय आला, असं तसं. जरा तो जरा हे असं बोलायला लागल्यानंतर पोलिसांना ऑलरेडी आता माहिती होतं हा याचा मित्र आहे किंवा काय. अगोदर माहिती काढूनच ते विचारत होते. आणि तरी ह्या बाबाने असं सांगायला सुरुवात केल्यानंतर मात्र मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि मग त्याला विचारलं, "बाबा आता खरं सांग, नाहीतर परत आता तुझं हे असं होईल, मग तुला चांगली विचार आणि पूस दोन्ही होतील." तर मग त्यांना पोलिसांनी विचारल्यावरती मग त्यानं सांगितलं की हा त्याचाच मित्र आहे आणि तो माझ्याकडे आला होता. मग विचारलं की त्याला कोणी मारलं? मला माहित नाही म्हटला. माझ्याकडून जेवण करून गेला. आता कसं असतं, ज्यावेळेस पोलिसांना लक्षात येतं कोण खरं बोलतं, कोण खोटं बोलतं. त्यामुळे मग पोलिसांनी परत एकदा त्याची चांगली परत एकदा विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर मग त्यानं सांगितलं, "म्हटलं मीच मारलं त्याला." म्हटले, "का मारलं?" म्हटलं, "मी दारू पिलो होतो आणि दारूच्या नशेत आमची भांडणं झाली आणि भांडणं झाल्यामुळे मी त्याला मारलेलं आहे." त्यावेळेस मग आता त्याला जर मारलं असेल तर त्याचं मुंडकं कापलं तू. बरं, तू जर दारूच्या नशेमध्ये होता बाबा, दारूच्या नशेमध्ये त्याला मारलं, ठीक आहे बाबा, त्याला चाकूने मारलं किंवा तो जखमी झाला, काय झाला. हे ठीक, हे इथपर्यंत समजू शकतो, की नशेमध्ये तू केलं असेल किंवा हे सगळं घडलं असेल. पण त्याचं मुंडकं कापलं. ते मुंडकं लपवून ठेवलं. त्याची बॉडी जी आहे ती इथं आणून टाकली. दारूच्या नशेत तू एवढं सगळं कसं काय करू शकतो बाबा? मग पोलिसांनी ज्यावेळेस त्याला अजून चांगली सखोल चौकशी केली आणि त्यावेळेस मात्र मग त्यानं जे काही घडलं होतं, की त्याची बायको तिकडे येईन, मग त्याला वाटत होतं की तांत्रिक पूजा केली तर मग ती येईल आणि त्याच्यासाठी त्यानं स्वतःच्या मित्राला बोलवलं आणि त्या मित्राला या ठिकाणी संपवून टाकलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी या बाबाला या शत्रुघ्नला ताब्यात घेतलेलं होतं, शत्रुघ्न साहूला. पण त्याच्याबरोबर ते त्याच्या घरामधली जी मंडळी आहेत, म्हणजे त्याची आई, त्याचा भाऊ, त्याची वहिनी, त्याची बाकीची मंडळी जी आहेत त्यांना पण ताब्यात घेतले. कदाचित यांचा काय हात आहे का, याच्याबद्दलची माहिती पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर याचे कोणी सहकारी, कारण याला कोणी सांगितलं
हे असं केल्यानंतर असं होतं, हे असं केल्यानंतर तसं होतं. आणि ह्या सगळ्यांचा आता त्याच्यात जवळ-जवळ 5 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याची चौकशी सुरू केलेली आहे. पण अशा पद्धतीनं या अंधश्रद्धेपोटी एका निष्पापाचा मात्र याच्यामध्ये जीव गेलेला आहे. पण आता या सगळ्या घटनेवरून प्रश्न हा पडतो, की विश्वास नक्की कोणावरती ठेवायचा? ज्याच्यावरती आपण जास्त विश्वास ठेवतो, त्यानेच जर असा घात करायला सुरुवात केली, तर काय करायचं? म्हणजे त्यामुळे आता आपल्याकडे तर म्हणे बाबा पानिपतावर विश्वासराव पानिपतातच गेलाय. त्याच्यानंतर विश्वास ठेवण्यासारखं कोणी कोणाकडे आता शिल्लक नाहीये. असो, जे काय असेल ते पण स्वतःवरती विश्वास राहू द्या आणि एक छोटंसं मी म्हणजे आता एक सावधगिरी म्हणून सांगतो. कोणाकडेही जाताना आपल्याला काही माहीत नसतं कोणाच्या मनात काय, कोणाच्या मनात काय आणि त्याच्यामुळे कोणाकडेही जात असताना आपण सांगून जायचं, की मी अमक्याकडे चाललेलो आहे, इतक्या वेळ थांबणार आहे, असं-असं आहे, काम आहे, हे आहे, ते आहे, असं सगळं सांगायचं. पण ते सांगत असताना आपण हे दुसऱ्याला सांगितलेलं आहे, हे आपल्या बरोबरीच्या लोकांना कळलं पाहिजे. आलं का लक्षात? आणि हे नकळत कळलं पाहिजे. म्हणजे हां, हॅलो, हां. नाही, नाही, मी आता अमक्या-तमक्या बरोबर ते आहे आणि आता आम्ही इथं-इथं जाणार आहे आणि त्यानंतर असं-असं जेवण करा. हे त्याच्यासमोरच सांगायचं किंवा वेगळ्या पद्धतीने सांगायचं किंवा फोन आला-बिनाला काय आला तर तशा पद्धतीने आपण ते सांगायचं. जेणेकरून आपण काय-काय आपलं लोकेशन आहे त्याची सगळी माहिती ऑलरेडी आपल्या कुठल्यातरी माणसाला मिळालेली आहे. याची जाणीव त्या जो कोणी बरोबर असतो त्याला असते. आणि त्यामुळे उद्या जरी काही त्याच्या मनात घात करण्याचा विषय आला तरी तो तिथं दबकतो की नाही रे हे सगळं तर याने ऑलरेडी सांगून ठेवलंय. कदाचित एखादी का होईना घटना याच्यामुळे टळून जाऊ शकते. तर आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.